नमस्कार मंडळी, मी प्रज्वल ठाकरे. आपले रँक तीर्थ या मराठी मायबोलीतील यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला आजच्या सत्राला सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला. अरुणाचल प्रदेशातील अँजा जिल्ह्यातील 1200 मेगावॅट क्षमतेच्या कलाई 2 जलविद्युत प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पाची अंदाजित किंमत किती आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 14,105.83 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशातील अँजा जिल्ह्यात 1200 मेगावॅट क्षमतेच्या कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 14,105.83 कोटी असून यामुळे ईशान्य भारतातील ऊर्जा उत्पादन वाढण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. राजस्थान रिफायनरी लिमिटेड म्हणजेच HRL साठी केंद्र सरकारने कोणत्या बाबीस मंजुरी दिली आहे? पर्याय ए नवीन रिफायनरी उभारणी, पर्याय बी खर्च पुनरावलोकन व इक्विटी गुंतवणूक, पर्याय सी उत्पादन बंद करण्याचा निर्णय आणि पर्याय डी खाजगीकरणाचा प्रस्ताव. तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय बी खर्च पुनरावलोकन व इक्विटी गुंतवणूक. थोडक्यात माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाने राजस्थानातील बालोतरा जिल्ह्यातील पचपद्रा येथे असलेल्या HPCL म्हणजेच राजस्थान रिफायनरी लिमिटेड HRL प्रकल्पासाठी खर्च पुनरावलोकन म्हणजेच कॉस्ट रिव्हिजन आणि इक्विटीमध्ये अतिरिक्त गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास आणि ऊर्जा क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेंटर TEC ने सर्वांसाठी कनेक्टिव्हिटी साध्य करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानावर चर्चा केली? पर्याय ए 5G नेटवर्क, पर्याय बी फायबर ऑप्टिक्स, पर्याय सी डायरेक्ट टू डिव्हाइस म्हणजे D2D तंत्रज्ञान आणि पर्याय डी सॅटेलाइट TV. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी डायरेक्ट टू डिव्हाइस D2D तंत्रज्ञान. थोडक्यात माहिती. टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेंटरने सर्वांसाठी कनेक्टिव्हिटी साध्य करण्यासाठी डायरेक्ट टू डिव्हाइस D2D तंत्रज्ञानावर विचारमंथन केले. या तंत्रज्ञानामुळे नेटवर्कशिवाय थेट उपकरणांदरम्यान संवाद साधता येतो, ज्यामुळे दुर्गम भागातही संपर्क सुविधा उपलब्ध होऊ शकते. प्रश्न क्रमांक चौथा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM मुद्रा योजना च्या कितव्या वर्धापन दिनानिमित्त तिच्या यशाचा आढावा घेतला? पर्याय ए 9वा, पर्याय बी 10वा, पर्याय सी 11वा आणि पर्याय बी 12वा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 11वा. थोडक्यात माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM मुद्रा योजनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त तिच्या यशाचा आढावा घेतला. या योजनेद्वारे सूक्ष्म व लघु उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे. प्रश्न क्रमांक 5वा. नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेत भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? पर्याय ए पहिला, पर्याय बी दुसरा, पर्याय सी तिसरा आणि पर्याय डी चौथा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तिसरा. थोडक्यात माहिती. नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारताची प्रगती आणि टिकाऊ विकासाकडे वाटचाल दिसून येते. प्रश्न क्रमांक 6वा. केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशातील कमला जलविद्युत प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेली अंदाजित गुंतवणूक किती आहे? पर्याय बी 20,000 कोटी, पर्याय बी 22,500 कोटी, पर्याय सी 24,800 कोटी आणि पर्याय डी 26,069.50 कोटी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 26,069.50 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशातील कमला जलविद्युत प्रकल्पासाठी
26,069.50 कोटींच्या गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे. 1720 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प ईशान्य भारतातील वीज निर्मिती वाढविण्यास आणि पायाभूत विकासास मोठी चालना देईल. प्रश्न क्रमांक 7. औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी NHAI म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी कोणती योजना विकसित करणार आहे? पर्याय ए ग्रीन हायवे योजना, पर्याय बी ॲग्री कॉरिडॉर योजना, पर्याय सी NHAI आरोग्य वन आणि पर्याय डी हरित भारत मिशन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी NHAI आरोग्य वन. थोडक्यात माहिती. नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI राष्ट्रीय महामार्गालगत रिक्त जमिनीवर NHAI आरोग्य वन ही संकल्पना विकसित करणार आहे. या अंतर्गत औषधी झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाबरोबरच आरोग्यदायी वनस्पतींचा प्रसार करण्याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 8. युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी स्किल्स आउटकम्स फंड उभारण्यासाठी मोहीम कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केली? पर्याय ए धर्मेंद्र प्रधान, पर्याय बी पियुष गोयल, पर्याय सी जयंत चौधरी आणि पर्याय डी अनुराग ठाकूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी जयंत चौधरी. थोडक्यात माहिती. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी स्किल्स आउटकम्स फंड उभारण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश देशभरातील युवकांना कौशल्य विकासाद्वारे आर्थिक रोजगार आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. प्रश्न क्रमांक 9. क्रेडिट मार्केट हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? पर्याय ए RBI, पर्याय बी नीती आयोग, पर्याय सी सेबी आणि पर्याय डी नाबार्ड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी नीती आयोग. थोडक्यात माहिती. नीती आयोगने फ्रॉम बॉरोवर्स टू बिल्डर्स वुमन अँड इंडियाज इव्हॉल्विंग क्रेडिट मार्केट हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात महिलांची कर्ज बाजारातील वाढती भूमिका आणि आर्थिक सक्षमीकरणाचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 10. SMOPS 2026 म्हणजेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्पेसक्राफ्ट मिशन ऑपरेशन ही आंतरराष्ट्रीय परिषद अंतराळयानाच्या मिशन ऑपरेशन संबंधित आहे. थोडक्यात माहिती. SMOPS 2026 इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्पेसक्राफ्ट मिशन ऑपरेशन्स ही आंतरराष्ट्रीय परिषद अंतराळयानांच्या मिशन ऑपरेशन्सशी संबंधित आहे. या परिषदेत अंतराळ मोहिमा, तांत्रिक प्रगती आणि ऑपरेशनल धोरणांवर चर्चा केली जाते. धन्यवाद. आजच्या सत्रातील सगळे प्रश्न संपले आहे. तर चला पुढच्या सत्रात भेटूया.